नाचणीच्या पिठाचा रोज एक लाडू खा आणि तुमच्या केसांच्या समस्या सोडवा. म्हणजेच काय तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस असते. त्यामुळे नाचणी खाल्ल्यानं केसांच्याच काय तर हाडे आणि दातही मजबूत होणार आहेत. नाचणी ही लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सगळ्यांनी खावी. परंतु ती कुठल्या फॉर्ममध्ये खावी तर बऱ्याच वेळेला नाचणीची भाकरी खाल्ली जाते, पापड खाल्ले जातात किंवा पौष्टिक अशी त्याची सत्वही खाल्लं जातं. परंतु त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात नाचणीचं पीठ पोटामध्ये जात नाही. यासाठी नाचणीचा असा आपण लाडू बनवलेला आहे आणि या लाडूमध्ये अजिबात आपण साखरेचा वापर केलेला नाही. अतिशय पौष्टिक असा अगदी वेगळ्या पद्धतीनं डिंक घालून असे आपण हे लाडू बनवलेले आहेत. तर अत्यंत पौष्टिक वेगळ्या पद्धतीचे असे नाचणीचे लाडू आपण करायला घेऊया. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. चला तर इथं मी 2 कप किंवा 2 वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. मी हे इथं विकतचंच पीठ वापरलेलं आहे. तुम्ही तयार करत असाल तर तुम्ही नाचणीचं घरातलं पीठ वापरलं तरी चालू शकतो. पीठ आपण सुरुवातीला चाळून घेतलं म्हणजे त्याच्या भाजताना गाठी होऊ नयेत यासाठी. सुरुवातीला आपण 1 पाव कप एवढं आपण तूप एका कपामध्ये काढून घेतलेलं आहे, पाव कप एवढं आणि कढईमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे त्यातलं आणि सुरुवातीला आपण हा डिंक तळून घेणार आहोत. तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे लाडू असं का म्हटलं, त्या लाडूमध्ये आपण हा डिंक घालणार आहे तळलेला. हा डिंक घातल्यामुळं लाडू अगदी खुसखुशीत लागतात, अजिबात तोंडामध्ये चिकटत नाहीत. का तर हे पिठाचे लाडू आहेत असं तुम्हाला वाटेल की चिकटतील म्हणून, परंतु ह्या डिंकामुळं अगदी खुसखुशीत छान खमंग लाडू तयार होतात. डिंक तळलेल्या त्याच कढईमध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते आता आपण भाजून घेणार आहोत. पीठ भाजताना नेहमी जाड तळाची कढई घ्यायची. कमी गॅसवरती हे पीठ छान खमंग होईपर्यंत आपण 15 ते 20 मिनटं भाजून घेणार आहोत. हे पीठ कमी गॅसवरती भाजायचं आणि लागेल तसं तूप असं लागेल तसं आपण यामध्ये घालणार आहे. सुरुवातीला मी 2 चमचे घातलं होतं, आता परत 1 चमचाभर मी तूप घालणार आहे. जसं लागेल तसं आपण घालणार आहे आणि हे पाव कप पूर्ण तूप मी या लाडूसाठी वापरलेलं आहे. थोडं थोडं तूप घालत आपण हे पीठ भाजत जाणार आहोत. कमी गॅसवरच भाजायचं आहे आणि कढईपासून लांब जाऊ नका, नाहीतर पीठ लगेच जळतं. त्या पद्धतीनं आपण बेसन पीठ भाजतो त्या पद्धतीनेच भाजणार आहोत. परंतु बेसन पिठामध्ये आपण तुपाचा खूप जास्त वापर करतो. जेवढं बेसन पीठ आहे तेवढं आपण इथं तेवढा तुपाचा वापर करणार नाही आहे. पीठ छान खमंग भाजून घेतल्यानंतर त्याचा रंग चेंज झाल्यानंतर आपण ते काढून घेतले. तर आता यामध्ये मी इथं थोडे ड्रायफ्रूट्स आणि काही बिया घेतलेल्या आहेत त्या आता आपण यामध्ये घालणार आहोत. तर मी 2 चमचे सनफ्लॉवर सीड घेतलेले आहेत, मगज बी घेतलेला आहे, शिवाय आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत 5-5 असं. जेवढे तुमच्याकडे असतील ड्रायफ्रूट्स तेवढे तुम्ही घालायचे आहेत. इथं शेवटी पीठ ज्यावेळेला पूर्ण भाजत येतं त्यावेळी मी थोडासा गॅस मोठा केला आणि असं पटपट हलवून पीठ भाजलेलं आहे. पिठाचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे. त्यावेळेला आपण पीठ काढून घेतलेलं आहे. आता इथं या लाडूमध्ये आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहे. तर इथं मी गूळ घालणार आहे. मी जेवढ्या वाटीत आपण आता ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण गूळ मोजून घेतलेला आहे. साधारण 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे मी. पीठ काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आपण जे सीड्स आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून ते ड्रायफ्रूट्सला थोडासा क्रंच येईल यासाठी. आता यामध्ये अक्रोडसुद्धा मी घेतलेला आहे आणि चारोळेसुद्धा घेतले, शिवाय पिस्तासुद्धा घेतलेला आहे. हे छान आपण 5 ते 5 मिनटं परतून घेणार आहोत. खूप जास्तही करपेपर्यंत भाजायचं नाही, कमी गॅसवर छान आपण क्रंच येईपर्यंत भाजणार आहोत. त्यामध्ये ज्या सीड्स तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या सीड्स पण वापरा, कारण की सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, शिवाय त्यामध्ये प्रोटीन्स वगैरे असतात. त्यामुळे त्या नक्की अशा सीड्स असतील तर नक्की भरपूर प्रमाणात घाला. तर ड्रायफ्रूट्स पूर्ण भाजून झाले तर आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं चमचाभर तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आपण फक्त गूळ मेल्ट करून घेणार आहोत. गुळाचा पाक करायचा नाही अजिबात, फक्त आपण गूळ पातळ करून घेणार आहोत. नसेल तर तुम्ही मिक्सरला गूळ लावला तर तुमचं छानच होईल. तर हे फक्त मी गूळ पातळ करण्यासाठी आपण फक्त गूळ गरम करणार आहोत. जर गुळाचा कडक पाक झाला तर लाडू कडक होणार, त्यामुळे गुळाचा पाक कडक अजिबात करायचा नाही, फक्त गूळ मेल्ट करून घेणार आहोत आपण. मोठ्या बाऊलमध्ये जे भाजलेलं पीठ आहे ते आपण तयार केलेलं सगळं घेतलेलं आहे आणि आपण गूळ मेल्ट केलेला आहे तो आता त्यामध्ये घालणार आहोत. शिवाय मी त्यामध्ये सुंठ पावडर घातलेला आहे, जो डिंक घेतलेला आहे तो आपण चुरून घातलेला आहे, ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले ते थोडेसे क्रश करून घातलेले आहेत. शिवाय इथं थोडंसं जायफळ आपण किसून घालणार आहोत. जायफळामुळं सुद्धा खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडे जर वेलची असेल तर वेलचीही तुम्ही यामध्ये घालू शकता. जायफळ अगदी थोडासा तुकडा आपण घासून घालायचा आहे. खूप जास्त जायफळ झालं तरी लाडूची टेस्ट चेंज होऊ शकते. शिवाय मी इथं पाव चमचा वेलचीसुद्धा घातलेली आहे.
आता हे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ, शिवाय ड्रायफ्रूट्स आणि आपला डिंक, सगळे आपण जे घातलेले मसाले ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि वितळवलेला गुळाचं पाणी त्यात आपण यामध्ये घालणार आहोत. गूळ वितळवताना थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं, म्हणजे गुळाचा पाक कडक होणार नाही. फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, गुळाचा पाक करायचा नाही. गुळाचा पाक केला तर लाडू कडक होणार. लक्षात ठेवा, गूळ फक्त पातळ करायचा आहे तुम्हाला. हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. इथं थोडासा माझा कॅमेरा हलल्यामुळं व्यवस्थित चित्रण झालेलं नाही, तरीसुद्धा तुम्हाला थोडं दिसत असेल की मी ते सगळं मिक्स करत आहे. या पद्धतीनं छान लाडू बनतात, अगदी पौष्टिक आणि छान मऊसूद लाडू बनतात. फक्त पाक तुम्ही मऊ ठेवा, पाक अजिबात कडक करायचा नाही, फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. इथं मी एका छोट्या पॅनमध्ये 2 चमचे आपण खसखस घेतलेली आहे, ती भाजून घेणार आहोत. म्हणजे गार्निशिंगसाठी आपण खसखसचा वापर करणार आहोत. शिवाय आपण लाडूमध्ये सुद्धा खसखस घालणार आहोत. खसखशीमुळं छान टेस्ट येते लाडूला आणि कलरही खूप सुंदर वाटतो. ब्राऊन कलरच्या लाडूवर खसखस खूप सुंदर दिसते. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ पाहता येतील. शिवाय तुम्हाला नवीन पदार्थाचे नोटिफिकेशन येत राहील. तयार मिश्रण या पद्धतीने दिसत आहे. ते यामध्येच आपण अर्धी खसखस मी या मिक्समध्ये घातलेली आहे. लाडूच्या मिक्समध्ये आपण घालणार आहोत आणि लाडू वळल्यानंतर आपण ती जी राहिलेली खसखस आहे त्यामध्ये आपण हे लाडू डीप करणार आहोत, की ज्यामुळं दिसतील छान अगदी. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण पटपट हे लाडू बांधून घेऊया, नाहीतर मग आळलं तर लवकर आपल्याला लाडू वळता येणार नाहीत. त्यामुळं गरम असतानाच आपण हे लाडू वळणार आहोत. एवढ्या 2 वाटीच्या मिश्रणामध्ये साधारण 15 लाडू सहज होतात, मीडियम साईजचे. आणि अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. घरामध्ये लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना किंवा ज्यांना PCOD वगैरे आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त असे हे लाडू आहेत. करायला अगदी सोपे आहेत आणि पौष्टिक हे असे लाडू आहेत. तयार लाडू आपण त्या खसखसमध्ये डीप करून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळेला माझं इथं शूट जरासं कॅमेरा हलल्यामुळं माझं लक्ष नव्हतं लाडूच्या नादामध्ये, त्यामुळं दिसत नाही आहे. इथं लाडू आपला असा तयार झालेला आहे. नाचणी ही रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. त्यामुळं नक्कीच नाचणी ही सगळ्यांनी खावी. आणि बऱ्याच वेळेला भाकरी खाताना लहान मुलांना भाकरी नको वाटतात, त्यावेळेला अशा लाडूच्या फॉर्ममध्ये सगळेजणच अशी नाचणी खाल्ली जाऊ शकते. त्यामुळे नक्की हा पदार्थ ट्राय करून पहा. अतिशय सोपा आहे. 15 ते 20 मिनटामध्ये असे लाडू तयार होतात. याच पद्धतीनं आपण सगळे लाडू वळवून घेणार आहोत आणि त्या खसखशीमध्ये डीप करून घेणार आहोत. असे चॉकलेटी छान चॉकलेट खाल्ल्यासारखे वाटतात, त्यामुळे मुलं आवडीनं मागून खातात. तर नक्की ट्राय करून पहा. पौष्टिक अशी नाचणीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर नक्की फॉलो करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.